नमस्कार दोस्तांनो, बघा आज निलेश भाऊनं एक नंबरचं काम केलंय बघा, एकदम भारी. बघा शेणखत उचलून टाकलं शेतामध्ये, 3 खेपा टाकली आणि खड्डा एक नंबर पाडून घेतला बघा. बघा चौरसाकृती खड्डा, नाद करायचा नाही निलेश भाऊचा. कसं आहे कामकाज, एक नंबर आहे. आणि झाडाच्या कडेने ही इकडून हराळीचं गावातलं येत होतं म्हणून बघा मुरमाच्या खेपा ओतून घेतल्या बघा. आजचा कार आहे, कारण का झाडं असेल तर सगळं काय, वावर असेल तर पावर आहे. नाहीतर काय तुम्हाला सांगतो बघा, ही ट्रॅक्टर बघा तुम्हाला दिसतो बघा, खेपा उराय चालाय, जबरदस्त ट्रॅक्टरनं आज कामकाज चालू आहे बघा. एक नंबर कामकाज आहे. तुम्हाला सांगतो कसं आहे माहिती आहे का, आपल्या घराजवळचा परिसर हा स्वच्छ पाहिजे. तुम्हाला सांगतो ही नारळाची झाडं किती भारी आली, ती आंब्याची झाडं पण ते तणानकाच भरले. आई अशी खेप बघा उराय चालाय जबरदस्त. या घराच्या भोवतीचा सगळा परिसर चकाचक करायचा आहे, एक नंबर. अहो शेणखत मी वर टाकायचो आणि सगळी काय रानानीच काढायच्या. आणि तुम्हाला सांगतो एक ढिगोरा तर तो जवळजवळ 2 गुंठ रान गुतायचं. म्हणून आता खड्डा पाडून घेतला बघा, टॉयली उराळी बघा, पाताळ मुरुम टाकून घेतोय बघा. किती भारी मस्तपैकी झाड आली बघा, जबरदस्त कामकाज चालू आहे बघा. कारण का इकडून म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे असं पाणी पळायला पाहिजे, अशा पद्धतीची लेवल आहे. एका लेवल टाकायचं, शेडची लेवल जी आहे का हीच लेवल अशी आली पाहिजे, कमी पडलं ना पाहिजे. शेयाला बघा पिपरण भरपूर टाकलेली आहे, कमी नाही. पुन्हा काय चाललंय, खेपा मांडते खेपा मांडत तुझ्याकडे नंबर आलाय का, नाद करायचं नाही आपला. निलेश भाऊने एक नंबर काम केलेलं आहे. हा खड्डा बिड्डा पाडून राहणार तो शेतात कसं ठीक लागलाय बघ बर, सगळं खट टाकलाय, नाद करायचं नाही. आता ह्या बारी सुद्धा 25 पोती बाजरी झाली पाहिजे, बाजरीचं सुद्धा नाद करायचं. अहो शेतात शिरखत गाठलं तर जमीन पिकणार, नाहीतर अजिबात पिकणार नाही. पण आम्ही ठरवलंय, जनावर आहे ती बघा 8-9 मसरा आहे ती, 10-15 शेरडा आहे ती, 10-15 करडा आहे ती, कमी आहे जिल्ह्यात पडायची नाही, किती बी शेणखत पडू द्या. आणि ह्या बाजूला बघा दगड टाकून घेतली ती, ह्या बाजूला पण एका दगडाच्या खोलीचं नियोजन आहे बघा, एकदम बारीक. म्हणजे इथे स्वयंपाकघर, बेडरूम वगैरे सगळं इथं काढायचं आहे बघा. कडीपत्त्याच्या झाडा शेजारी हे दगड टाकून बॅनर तेवढा हलवायला लागतो, बॅनर भरलेला आहे. व्यवस्थित परिसर करायचा आहे. हा लय भारी वातावरण झाले बघा, नाद करायचा नाही बघा सगळा. आज आम्ही पक्क मनावर निर्णय घेतला, किती बी संकट येऊ द्या काय बी येऊ द्या पण खचायचं नाही. एकदा आम्ही दोघा भावानी काम जर हातात घेतलं तर 2 रुपये कर्ज झालं तरी आम्ही डगमगत नाही, आम्ही भेट नाही हो, आम्ही पैशाचा विचार करत नाही. पण काम याच्याही झालं पाहिजे, एक नंबर टकाटक झालं पाहिजे. अहो किती दिवस त्या मातीच्या घरात राहायचं, पाजूर लागून घायला आलो राव. काय सांगायचं तुम्हाला, निलेश भाऊला एक नंबर काम करते बघा. आणि ते पूजीच्या नादाला लागायची नाही, पूजी ईडी आहे, पूजी मेंटल हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट करायचं आहे. तिला काय वाटतं मी शानी आहे, मी आडफटा आणला म्हणजे ही दोघं भाऊ भेटतील. आणि तिलाही वाटत असेल पूजाला नवरा माझी बाजू घेईल, मी भावाचीच बाजू घेणार. कारण का भाव एक नंबर काम करते बघा, घराच्या जवळचा परिसर स्वच्छ, झाडं बिडं लावून टकाटक आहे. आता या इकडे जर मुळ्या जर पसरल्या तर एक नंबर झाडाच्या वाढणार बघा. आणि पुढच्या वर्षीपर्यंत ह्या झाडाला आंबच लागलं पाहिजे. बघा आली बघा खेप, बघा जबरदस्त खेप चालू आहे बघा. नाद करायचं नाही, गच्च भरून आणते ती, अजून कमी आणत नाही ती, काय नाही. मोर माझ्या खेपाय द्या, आता होईल का चिकून, अजिबात चिकून होत नाही. आता एक नंबर उडायचं काम चालू आहे बघा. ट्रॅक्टर आणि JCB आज धिंगाणाच आहे बघा. एक नंबर काम केलेलं आहे निलेश भाऊच्या सहकार्यामुळं, हे काम सहकार्य आहे, आमचा बी सपोर्ट आहे बघा. आता ये म्हणा पूजे, आम्ही तर सगळेजण खंबीरपणे उभा आहे. तुझा नाद संपला, आता तुझा इलाज संपला, आता नुसती तू तुला फक्त भुकायचं काम आहे तर भुकत बस.